तर आता आम्ही तिघजण कुठं जातो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे एकदा काय तो सांगून टाकीन. तर चला पाण्याच्या बाटल्या बिटल्या घेऊन निघालेलो तिघा पण स्कूटी घेऊन. तर हॅलो भावांनो, सुरुवात झाली डायरेक्ट आपली आज क्रिकेटच्या ग्राउंड वरून. चला आपली फकाट गँग पण सोबत होती. कसे आपले हुकमी एक सगळं काय विषय नाही. ते काय तर नवीन विषय घेऊन आलेलं. तर हा बघा आता दाखवतो तुम्हाला, दाखव भाई भाई दाखव, थांब थांब. तर घ्या हा बघा, हा करण शेटचा विषय होता. इलायची होती याच्यात, तीच खालून बघितलं आणि त्यानं बोललो ठीक आहे चला काय विषय नाही. तर मॅच चालू झालेली. आपल्याला क्रिकेट बघायला मॅच आपल्या गावात होत्या. आपला ग्राउंड बघा, नादगुला ग्राउंड कसा आहे. तर आज आयकॉन प्लेअरच्याच मॅच होत्या, म्हणजे प्रत्येक तुम्ही 2-2 आयकॉन घेऊन खेळायचं होतं. तर मस्तपैकी मॅचचा माहोल चालूच होता सकाळच्या क्षेत्रात एकदम भारी भारी. नंतर बोललो चला आता घरी जाऊया, कारण आपला टाइम जायचं. करण शेट निघाले पुढे, त्याच्या पाठोपाठ आम्ही. नंतर काय मला पाठीकडे बसायला भीती वाटतं, मग भाव काय ऐकत नव्हता. बोललो ठीक आहे चल हळूहळू जाऊया. आणि घरी आलो तर काय नंतर बोलला रेशनला जायचं हाय चला. तर रेशनला पोहोचलो गाडी घेऊन. तर करण शेट बोलतो आईस्क्रीम खायला पाहिजे. त्याच्यात घातली तर भाई पैसे काढलं आणि खाल्लं, परत काय थंडा पाहिजे. तर बोला ठीक आहे चला पी. नंतर काय साहेबांना घेऊन निघालो. केंगवलचे साहेब निघाले, रेशनची गाडी भरून निघालो. असा दिसता जत्रेतला चष्मा लावून, काय विषय नाही. नंतर आलो काय डायरेक्ट केंगवली करण शेटच्या दुकानात आलो. दुकानात थंडा बिंडा पिल्याशिवाय आपल्याला काय राहतच नाही. नंतर परत आलो गावात, म्हणजेच काय क्रिकेटच्या मॅची होत्या तिथंच आला. इव्हनिंग बघूया जरा थोड्याशा मॅच. परत आपली किल्ल्यावरती सगळी गँग होती. बोलो ठीक आहे चला आपण पण यांच्यासोबत जरा माहोल करूया. तर मस्तपैकी इव्हनिंगचा विभाग ग्राउंड बघा. नंतर काय आपल्या बाळूबाची गाडी बघा, एक नंबर बनवला एक्स्ट्रीम. नंतर आलो थोडासा नाश्ता पाहिजे संध्याकाळचा, तर या तुम्ही पण आलात तर कधी मंचुरियन चायनीज भेल चना भेल सूप व्हेज मध्ये सगळं आहे. कधी पण आलात तर या वरती आपल्या गावातच हॉटेल आहे, तर कधी पण नाश्ता करायला. नंतर आपल्या गँग सोबत नाश्ता विष्टा केला. बाकी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. आता भेटू उद्या, आतासाठी बाय बाय, टेक केअर. देखो बकासूर.